तर भाई लोक आज आहे रविवार आणि आम्ही केला आहे प्लॅन छोट्याशा फॅमिली ट्रिपचा. तर आम्ही निघालो सर्वजण आमची फॅमिली वर्सोवाच्या इंगलाई देवीच्या दर्शनाला आणि मडच्या हरबादेवी या देवीच्या दर्शनाला. तर चला बघूया पुढे आमचा प्रवास कसा होतोय आणि कसा देवीचं दर्शन होत आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल. मे महिन्यात पावसाचा आनंद कसला घाटाला जातात. पुढे हार नारळ भेटले की पत्ता नाही, पण इथेच रस्त्यात कुठे मालवणीमध्ये हार नारळ घ्यायला उतरले आशू आणि ताई. पिल्या काय घेतस? जरबऱ्या या काय पहिल्यांदाच ऐकतोय मी. बाबा कसा वाटतं तुम्हाला येऊन? तुम्ही या विमानातून उतरलात ना? तो विमान फायनल आम्ही पोहोचलो मड गावामध्ये. कसं वाटतंय ताई हे उतरून मड गावामध्ये? किती वर्षांनी आलीस? हां रेशो पहिल्यांदा, पिल्लू पहिल्यांदा असेल. आपा बरेच इथं वेळेला आलेत. ती गौरी इथं फर्स्ट टाइम आहे. मी इथं 2 वर्षापूर्वी आलेलो, पण त्याच्या अगोदर 25 वर्षापूर्वी आलो असेल. आशू किती वर्षांनी आलीस इथं? पहिल्यांदाच? पहिले नव्हती आलीस? नेहा किती वर्षांनी आलीस इथं? पहिले एकदम पहिले किती आलीस? लहान असताना. आशू काय चाललंय? अरे तयारी करते. मंदिराच्या पायऱ्या चढतोय आणि ही आमची मंडळी. ऊन लागतं काही दिसत नाही. पावसाची बघा. आई तुझं सेवे करी बघता तुझं एक चाललो आम्ही आता मंदिरात. आई तुझ्या भरवशावर जातन भरण डोली. आप्पा इथे 5 वर्ष राहून गेलेले आहेत. आई चैताच्या तुझ्या सणाला तुझे दारान गर्दी दाटे. आई चैताच्या तुझ्या सणाला तुझे दारान गर्दी. आज होईल 2 बहिणींची भेट ना, आज होईल 2 बहिणींची भेट. शीतलादेवी माते की. स्वरूप बोधकं कृपाकरं भवापहं समं शिवं निरञ्जनं भजे रामभद्रजम्. श्रीरामांची एकाच मंदिरात सर्व देव भेटले इथे. एकाच मंदिरात भरपूर देव आहेत. त्याच्यामध्ये हनुमंतराया मडच्या या हरबादेवी मंदिरात सर्व देव आहेत. म्हणजे गणपती बाप्पा, अजून हनुमंतराया, प्लस शिवशंकराची म्हणजे पिंड आहे शंकरांची, अजून श्रीरामांची मूर्ती आहे. सर्व देव एका ठिकाणी भेटले आणि मंदिराच्या आसपासचा परिसर पण आणि गावच भारी आहे. एक नंबर गाव मड, खरंच भारी असला एरिया आहे, नजारा. आणि इथे ते एक दुसरा आहे कुठला तरी मंदिर आहे. मंदिराचं नाव नाही माहिती कुठलं आहे, कुठला देव आहे त्याच्यामध्ये. पण हा इथं आमची गौरी आली. गौरी कसा वाटतं तुला येऊन? ही आहे ना, ही आमची अशी गौरी आहे ना, काय प्रत्येक गोष्टी तिचा नकार. बघू इकडं, प्रत्येक गोष्टी नकार. सांगा कसा वाटला तुम्हाला इतकेला येऊन? म्हणजे हरबादेवी कसा वाटला? हरबादेवी हरडादेवी मंदिर मडमधला मस्त वाटला. आणि आता मला काहीतरी नाश्ता द्या.
भूक लागली माझी फॅमिली पैसे द्या काहीतरी आई भेटीला तुझ्या येताव गो आम्ही चढून डोंगर घाट आई भेटीला तुझ्या येताव गो आम्ही चढून डोंगर घाट आज होईल दोन बहिणींची भेट ना आज होईल दोन बहिणींची भेट माऊलींचा संत संघ पण चालू आहे. आता आम्ही मडवरून निघालो आणि चाललो आम्ही वर्सोवा जेटी त्या साईडला. आम्हाला हा छोटासा समुद्र खाडी पार करायचा आहे. ते आमचे पिल्लू ही बघ नवीन ब्लॉगर आला आमची. तर आम्हाला जायचं आहे त्या साईडला. आमची बोट कुठली टायटानिक येते का पत्ता नाही. चाललो मडवरून वर्सोवाला. आता आमची टायटानिक येणार आहे. काही टायटानिक आली ती बा आमची ती टायटानिक येते. गौराई आली. 7 समुद्र पार करून आमची फॅमिली. आमच्या गावातले ओळखीचे काका भेटले गेले पुढं. आता पोचलो वर्सोवामध्ये हिंगलाई देवी बघायला. समोरच आहे तुम्हाला हिंगलाई देवीचं मंदिर आणि हे देवीची मूर्ती. तर यांचा चाललाय गजरा घ्यायचा कार्यक्रम. कमल कशाला तुला डोक्यात भरायचा आहे तो. झाला भरून इकडे बघ. झाला काय भरून झाला का. सर्व दर्शन एक नंबर होतात. आम्हाला पूर्ण व्हिडिओ शूटिंग काढून देतात आणि देवीचं दर्शन पण मस्त होते. सगळी फॅमिली देवीजवळ हिंगलाई देवीजवळ. आणखी परत मडमध्ये तिथे पण व्यवस्थित दर्शन झाला. मी काय बोलतोय. कसं झालं तुमचं दर्शन आणि कुठल्या देवीचं दर्शन घेतलं तुम्ही आता. कुठल्या गावात. वेसावे गावात. बरं वाटलं काय येऊन. आमचं गाव. ही कधी माझ्याशी बोलत नाही. मस्ती पण नाही काय नाही काय नाही. कधीच नाही बोलत. कधीच बोलत नाही. भाजी साहेब पण कधी बोलत नाही. आज कशी काय लागली बोलायला काय माहिती. चल बस झाला नाही तर पण झाला. आता आम्हाला जायचं आहे ह्या साईडला मडला परत. जवळा आहे तो. पूर्ण ग्राउंडवर टाकला असा. पूर्ण पसरवून ठेवलाय सुकवण्यासाठी. ते मंदिराच्या चारी बाजूला आहे. तिथं त्यांना जागाच नाही तर काय. मडमध्ये नागेश्वराचं मंदिर शिवलिंग. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम दोन्ही देव्या बघून आता आम्ही आलो मुक्तेश्वर किल्लेश्वर महादेवाचे मंदिर मड या ठिकाणी. इथून पण नजारा भारी आहे. त्या साईडला पूर्ण मुंबई दिसतंय. बघू शकता तुम्ही मुंबईच्या बिल्डिंग दिसतात. ह्या आमच्या बहिणी सगळ्या उन्हामुळे थोड्याशा त्रस्त झाल्यात. हा मंदिराचा परिसर. मंदिर आणि मंदिराचा परिसर पाहू शकता तुम्ही. इकडं मस्त काय नजारा आहे. आणि किल्लेश्वर ह्यावरून बोलत असतील कारण इथे किल्ला पण आहे. मडचा किल्ला बोलतात त्याला. किल्ल्याच्या वरूनच विमान चाललंय. ते मुंबईच्या बिल्डिंग मध्ये समुद्र.
भरोसा आहे. घर चोला तो जाएगा पीछे छोड़े मन पावन हो गंगा में डूब नहाए अरे अरे बम बम बोले. ताई मंदिरात बसल्या बसल्या नजारा कसा आहे तुला काय वाटतंय हे बघ. सुंदर समुद्र सुकवलेली मच्छी दिसते ताजी ताजी. खायची इच्छा होते काय अजिबात नाही. मालकरी आहेस ना म्हणून नाहीतर खाली असतीस म्हणजे इच्छा होते मान आलेलीस. जमलो पण भारी एक नंबर. कसं वाटलं बघायला. पैसे उचल. पैसे उचल मंदिर कशी होते सगळी आणि गौरी अशी नाराज का वाटते तुला. नाही नाराज. गौरीचा जर आमच्या डोक्याला लागला रस्त्याला काय पण नको. तुम्ही इथे एवढ्या वर्षाने आलं तुम्हाला कसा वाटला. अगदी म्हणजे पहिले दिवस आठवले जवळ 1984 ते 86 या दरम्यान मी मडगावामध्ये होतो कामानिमित्ताने आणि तिथे घाटी म्हणून गाव आहे ते मिक्सर कंपनीमध्ये कामाला होतो आणि तेव्हा या हरबादेवी मंदिर, हिरादेवी मंदिर, महादेवाचं किल्लेश्वर मंदिर या महादेवाचं माझी झालेली जो चांदीचा नाग आहे त्या नागाची झालेली चोरी आमच्या गवळ्यादेखीलमध्ये त्या चोर लोकांना पोलिसांनी पकडलं होतं. रात्रभर चोरांनी ते घेऊन जात असता वेळेस पण त्यांना रस्त्यांना सापडली या महादेवाच्या कृपेने आणि ते चोर इथेच उजाडला आणि चोर त्या पोलीस लोकांच्या हातात सापडले. अच्छा अच्छा म्हणजे रात्रीचा दिवस त्यांना इथेच झाला रस्ता सापडला नाही शेवटी ते पोलिसांच्या हाती सापडले. आणि अच्छा हे जे मच्छी सुकवलंय बघा त्याला काय बोलतात. ते जे लाकडी दिसतात असं वर लावलंय ते त्याला वळंद्या बोलतात आणि खाली आहे त्याला खळा बोलतात. मच्छी आणि त्याच्यावर जमिनीवर सुकवतात, त्याच्यावर खळा बोलतात. असं मच्छी कुठली सुकवतात अशी म्हणजे वाकटी वगैरे ना. बोंबील, वाटी, बेला, ही सगळी मासे. पण नजारा हे भारी आहे ना आता पहिल्यापेक्षा पहिला पण भारी होतं. पहिल्यापेक्षा भारी सुधारणा झालेली. सुधारणा झाली ना तिथं सगळीकडं. चला कसा वाटला तुम्हाला येऊन. बाय बाय. कसली उपवासाची भाजी मुगांची भाजी. मुगाची भाजी रविवारी भाजी खाता हो? देवदर्शनाला आलो. कुठे आली तुम्ही. देवदर्शनाला आलो. देवदर्शनाला आली म्हणून भाजी खाता. शीतल घास बघ घासन अर्धी चपाती खाते. कुठलं मंदिर आहे का संतोषी मातेचं मठमधील संतोषी मातेचं मंदिर. श्रावण महिने नाही ना दुसरीकडची सोमवार मंगळवारचा आहे. मठमधील सर्व देव्यांचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललो हिरादेवी मंदिर. मठमध्येच आहे छोटासा असं मंदिर आहे देवीचा ते बघायला. घाटी का हे ज्या देवीच्या वरती जे दिसतंय ते POP नसून खरोखर ते दगडाचं आहे ते त्याच्या फक्त पेंटिंग केलेलं आहे त्यांनी. पूर्ण दगड आहे त्यांनी त्यांना जेजुरी गडासारखं हे बनवलं आहे. आम्ही असं बोलतो. मठमधील सर्व देवांचं दर्शन घेऊन आता आम्ही आलो आक्सा बीच येथे. बघू कसा बीचचा आनंद भेटतोय की नाही असल्या उन्हामध्ये. मजा येईल. मजा यायची नाही. ऊन पण एवढं आहे का आम्ही स्वतःला दिसत नाही. पाठीमागून येतात सगळी मंडळी गर्दी दिसते असल्या उन्हात. आलो बाबा एकदाच विथ फॅमिली. वारा आहे वाऱ्यासोबत जास्त ऊन आहे. गरम गरम वाफा लागतात. कसा ऊन आहे ताई
कसा ऊन आहे इकडं? उन्हाच नाही. ते कुणासारखे उन्हाच नाही. लगेच ऊन नाही बोलतो टोपी घातली ती बघ. स्टाईल मध्ये घातली मी डोळ्याला सावली. हा मागच्या वर्षी जंजीर पहिलाय मालवण किल्ला बघावच राहिलाय. मालवण किल्ला बघावच राहिलाय. नागवा 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 ऐसी उचलून होरीन बसवा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. ऐसी उचलून होरी. ही माझी गौरी. कशी आहे तू? मी मस्त आहे गाईस. मामासला काही रुपये नाही का बोला मामासला? मी कमवतो. 50 रुपयान बघ आमचा काका झाला. वर्सोवा झाला 50 रुपयान. अजून काय झाला? सगळा मर झाला 50 800 रुपये झालं. 850 रुपये. होरी भाऊच्या धक्याला टेकवा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. होरी भाऊ